नमस्कार, मी वैष्णवी. आषाढी वारीसाठी काही लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन आले. प्रत्येकाने वेगवेगळ्या रूपात विठ्ठल पाहिला. वर्षभरासाठीची ऊर्जा घेऊन सगळे वारकरी परतले. हा एक वेगळा सोहळा आहे जो प्रत्येकाला अनुभवासा वाटतो. मग या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी तरी नक्की जाऊ असं म्हटलं जातं. याच विचारावर वैभव जोशींनी छान कविता केली आहे. दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, घरदार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, आषाढातलं आभाळ जेव्हा सावळं सावळं होतं, घन भरून येतात मनन मन भरून जातं. धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, धूळ होते गुलाल आणि माती होते अबीर, माहेराला जाण्यासाठी चराचर अधीर. आम्ही उरतो घरी जग चंद्रभागे तिरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संत लईत गातो वारा संतांचे अभंग, संत लईत गातो वारा संतांचे अभंग, झाडे पाने डुलू लागतात होऊन निसंग, नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, अवघा रंग एक झाला सखा पांडुरंग. बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, बसल्या जागी म्हणतो आम्ही यंदा जरा सॉरी, दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी. संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, संसाराची पायरी आणि अध्यात्माचा कळस, आधीच अंतर फार तर डोंगरा एवढा आळस. दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, दिशाहीन भक्ती आणि सुखासीन भाव, असल्या वाटेत लागत नसतो चैतन्याचा गाव. आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, आम्ही काय म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, आम्ही फक्त म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी, करू पुढच्या वर्षी वारी. धन्यवाद.